ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटीमध्ये जामखेडमधील सर्वसामान्य खातेदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत। या प्रकरणी जामखेड शाखेतील काही खातेदारांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेच्या अधिकारी व संचालकासह 19 जणांवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला। ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधिकारी व सर्व संचालकासह 19 जणांवर ठेवीदारांची 1,10,68,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड यांची जामखेड ठिकाणी बीड रोडला शाखा आहे। या शाखेमध्ये जामखेड तालुक्यातील 6,500 ठेवीदार आहेत आणि जामखेडमध्ये या ठेवीदारांचे 90 ते 92 कोटी अडकलेले आहेत। यामध्ये खूप वयस्कर माणसं आहेत ज्यांचे वय 80 आहे, 85 आहे, 70 आहे। आपण बघू शकता महिला वर्गांचे वय किती आहे। आज ह्या वयात आराम करायचा असतो, परंतु हे बँक बंद पडल्यामुळं आणि दिवाळखोरीत निघाल्यामुळं ह्यांचे पूर्णतः इथं पैसे अडकलेले आहेत। मागच्या 6 महिन्यापासून हे पोलीस स्टेशनला सतत येत आहेत। कुठंतरी मागच्या 2 महिन्यापूर्वी पोलीस स्टेशननी थोडी दखल घेऊन गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर आता 2 महिन्यांनी हे सगळे पुरुष मंडळी, महिला मंडळी इथं आले। त्यांनी महेश पाटील साहेबांना विचारलं आमचा गुन्हा दाखल झालाय, त्याचं काय केलं? तर महेश पाटलांनी उत्तर दिलं की आमचे DYSP आजारी आहेत आणि आजारी असल्यामुळे काय तो गुन्हा तिकडं दिला नाही। म्हणजे 2 महिन्यापूर्वी गुन्हा दाखल केलेला जर वर्ग होत नसेल तर पोलीस प्रशासन ह्यात काय काम करते अशी कुठंतरी शंका इथं निर्माण होते। म्हणून जामखेडकरांना लवकरात लवकर पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून न्याय मिळावा, हा गुन्हा तात्काळ वर्ग करावा। का सुरेश कुटे, त्याची बायको व त्याचा मुलगा ह्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे ह्यांना कारवाई करायची नाही का, असंही कुठंतरी मनात शंका येते। पोलीस स्टेशननी यांची तात्काळ दखल घ्यावी। नाही दखल घेतल्यास येईल त्या शनिवारी 20-21 तारखेला आम्ही संपूर्ण तालुक्यातील महिला मंडळ, जेंट्स सगळे जमा करून या ठिकाणी आम्ही खर्डा चौकात रस्ता रोको करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि याला पुढे काही गालबोट लागलं तर ह्याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे। धन्यवाद। जामखेड येथील ज्ञानराधाच्या ज्या शाखेमध्ये आम्ही सर्व ठेवीदारांनी ठेवी ठेवलेल्या आहेत आणि ही बँक दिवाळखोरीत निघलेली आहे आणि त्यासाठी जामखेड शाखेचा या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे, परंतु त्यावरती अद्याप कुठली कारवाई झालेली नाही आणि प्रशासनाने ती लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु अजून आमची कुठली दखल घेतली जात नाही आणि यामध्ये सरकारने सुद्धा हस्तक्षेप करून तात्काळ प्रशासक नेमून या ठेवीदारांच्या ठेवी परत दिल्या पाहिजे। 4 ते 5 वयोवृद्ध लोक जामखेडमध्ये मयत झालेत आणि महाराष्ट्रामध्ये बरेच लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत, तर या लोकांना न्याय देण्यासाठी सरकारने तात्काळ यावरती प्रशासक नेमून निलाव करून त्याच्या प्रॉपर्टीचा ठेवीदारांचे ठेवी पैसे परत द्यावेत ही सरकारकडे आमची मागणी आहे। मध्ये आम्ही 3 महिन्यापासून चक्रा मारतोय आणि तरी पण पोलीस स्टेशनने आमची कुठलीही कारवाई केलेली नाहीये। आम्ही सगळ्यांनी आमचं FIR वगैरे दाखल करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण पोलीस स्टेशनच्या लोकांनी आमची काहीही तसदी घेतलेली नाहीये। त्यामुळे तरी दखल घेतलेली नाहीये। तरी कृपा करून पोलीस स्टेशनने आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने आणि आमच्या सगळ्या ठेवीदारांच्या वतीने मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपा करून आमची दखल घ्यावी, एवढी त्यांना विनंती आहे। ज्ञानराधा बद्दल आम्ही 2 महिन्यापूर्वीच गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु त्यावर अजूनही काही कारवाई झालेली नाहीये। तर बऱ्याच जणांचे असे गोरगरिबांचे वगैरे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत। काहींचे आजारी आहेत, काहींना अटॅक येऊन गेलेत, काही आजारी आहेत, त्यांना पैशाची अत्यंत गरज आहे आणि काही मोलमजुरी करूनही बायकांनी टाकलेली, त्यांची परिस्थिती अगदी खूप बिकट झालेली आहे। तेव्हा याबद्दल विचार करण्यात यावा आणि पुढची कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी आणि पैसे मिळावे हे नाही तर आम्ही रस्ता रोको करणार आणि उपोषणाला बसणार। तुम्हाला आता PI साहेबांनी काय काय सांगितलं? पोलीस स्टेशनकडून अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचे सगळ्यांच्या तर्फे पर्सनली FIR करून घ्यावेत आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी। बँकेचे मॅनेजरांना कोणाला तरी अटक करून त्यांना आम्हाला तेवढं तरी समाधान द्यावं।